Go. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेला ठाण्यात शुभारंभ. ठाण्यातील रेमंड मैदान येथील स्वर्गीय आनंद दिघे क्रीडानगरीत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विठ्ठल क्रीडा मंडळ व प्रशांत जाधवर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 50वे सुवर्ण महोत्सवी मुख्यमंत्री चषक कुमार-कुमारी गटराज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष खासदार गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख व ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सचिव बाबूराव चांदोरे, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णा पाटील, सचिव मालोजी भोसले, परिवहन समिती सभापती विलास जोशी, स्पर्धेचे मार्गदर्शक माजी विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, माजी नगरसेवक उमेश पाटील व दिलीप बारटक्के, पोलीस उपायुक्त अमरजीत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल देशमुख, क्रीडा उपायुक्त मिनल पालांडे, प्रशांत जाधवर, फाउंडेशनचे प्रशांत जाधवर, माजी नगरसेविका राधाबाई जाधवर, नगरसेविका वनिता घोगरे, माजी नगरसेवक दिगंबर ठाकूर, संतोष पाटील, पुरुषोत्तम ठाकूर, राज्य संघटनेचे खजिनदार मंगल पांडे व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व कार्यकारिणी सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. करतोय आणि एक शक्ती या सगळ्या क्रीडा रसिकांसाठी किंवा या क्रीडा महाराज की श्री छत्रपती शिवाजी साहेब समोर हो. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन रवी देसाई आणि सन्माननीय श्री प्रशांत अतिशय चांगली सांभाळली. आज कबड्डी प्रशांत जाधवर फाउंडेशन यांच्या वतीने आपले मनापासून आभार व्यक्त करतो आणि प्रत्येक कबड्डी स्पर्धेला कबड्डी मला खरोखर प्राधान्य वाटलेली आहे. मी ॲडव्होकेट किरण जाधव यांना विनंती करतो, आपण महिलांच्या एशियन गेममध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व करून महिला संघाला गोल्ड मेडल प्राप्त करून दिले. सन्माननीय परिवहन सभापती सन्माननीय श्री विलासजी जोशी साहेबांचं जाधव, यानंतर माजी नगरसेवक सन्माननीय श्री उमेशजी पाटील साहेबांचं स्वागत. दिगंबरजी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने नागरिकांना स्वस्त दरात कांदे वितरण. ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने वाढत्या महागाईवर काँग्रेसचा आधार या उपक्रमाअंतर्गत ठाण्यातील प्रभाग क्रमांक 22 येथील खारकर आळी परिसरात नागरिकांना 25 रुपये किलो या दराने प्रत्येकी 4 किलो कांद्याचे वितरण करण्यात आले. ठाणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांच्या वतीने व ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 25 रुपये किलोप्रमाणे प्रत्येकी 4 किलो कांदे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाला खूप मोठी गर्दी नागरिकांनी केली होती, परंतु काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध प्रत्येकी 4 किलो कांदे वितरण केले. या प्रसंगी बोलताना आयोजक व शहर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांनी सांगितले की सध्या वाढती महागाई पाहता नागरिक वाढत्या कांद्याच्या दराने त्रासले आहेत. अशा प्रसंगी काँग्रेसच्या वतीने शहरात स्वस्त दरात कांदे नागरिकांकरता उपलब्ध करून देण्यात येत आहेत. एकीकडे राज्यातील भाजपा आघाडी सरकारमुळे दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. अशा प्रसंगी ठाण्यातील नागरिकांना एक दिलासा म्हणून या उपक्रमाचे आयोजन आम्ही केले आहे. आज प्रभाग क्रमांक 22 खारकळआळी, महागिरी, खारटन रोड व टेंबी नाका परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. लवकर ठाण्यातील विविध भागात काँग्रेसच्या वतीने अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सचिन शिंदे यांनी बोलताना दिली. या ठिकाणी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून देशातील किंबहुना महाराष्ट्रात जे कांद्याचे दर वाढत चाललेले, जीवनावश्यक वस्तूचे दर या केंद्रातील भाजप, राज्यातील भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेवर लादले जात आहे. त्याला एक थोडासा या गरीब जनतेला एक आधार, कुठेतरी सहभाग व्हावा म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी 25 रुपये किलो या दराने कांदे वितरण करण्यात येत आहे. आम्ही बघितलं की कांद्याचा दर हा अतिशय महत्त्वाचा असतो, कारण महिलेला आपलं घर चालवताना संपूर्ण कुटुंबाचं बजेट बसवावं लागतं आणि त्यात कांदा हा अतिशय महत्त्वाचा असतो. आणि म्हणून गरीब जनतेला या कांद्याच्या महागाईतून दिलासा मिळावा म्हणून काँग्रेस एक आधार म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या जनतेच्या मागे उभी आहे. एकीकडे बघतो आपण ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ठिकठिकाणी 25 रुपये किलो दराने कांदे वाटप केले जातात, परंतु स्वतःच महागाई वाढवायची आणि जनतेला दाखवायचं की आम्ही 25 रुपये किलोनी तुम्हाला कांदे देतो, जेणेकरून आम्ही तुमच्या पाठीचे, असं दाखवणं खोटा दिलासा हे जनतेकडनं मिळवायचा प्रयत्न करते. परंतु जनता हे सर्व जाणून आहे, काँग्रेस ही त्यांच्या पाठीची उभी आहे, कायम उभी राहील. भविष्यातही काँग्रेस अजून वेगवेगळे उपक्रम घेऊन जनतेच्या मागं ठामपणे उभी राहणार आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने मिळवलेल्या दणदणीत विजयाने कार्यकर्त्यांना एक वेगळी ऊर्जा मिळाली आहे. या विजयाबद्दल रविवारी ठाणे शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खोपट कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. ढोल ताशी, बँडच्या गजरात, नृत्याबरोबरच मिठाई वाटत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजनांना तिन्ही राज्यातील जनतेने पसंती दिली. आता 2024च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाला कौल मिळून नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष वाघुले यांनी व्यक्त केला. लोकसभेची सेमीफायनल मानली जाणाऱ्या 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. सकाळपासूनच निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाल्यानंतर भाजपाने आघाडी घेतली होती. त्यानंतर ठाणे शहरातील कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयाबाहेर जमून आनंद व्यक्त केला, तसंच मिठाई वाटून जल्लोष केला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आनंदोत्सवाला भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, सरचिटणीस मनोहर सुखदरे, सचिन पाटील, डॉक्टर समीरा भारती, उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, विक्रम भोईर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, सचिन केदारी, बाळा केंद्रे, मंडल अध्यक्ष विकास घांगरेकर, दिलीप कंकाळे,
सचिन सावंत, सुदर्शन साळवी, हेमंत म्हात्रे, किरण मणेरा, शीतल कारंडे, अर्चना पाटील, वृषाली वाघुले भोसले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माझ्या नजरेतून बदलते ठाणे या उपक्रमाचा शुभारंभ. आयुक्त अभिजित बांगर यांच्या संकल्पनेचे लघु उद्योजकांकडून स्वागत. ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात ठाणेकरांच्या शहराविषयीच्या मतांचा अंतर्भाव व्हावा म्हणून अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी महापालिका आयुक्त श्री अभिजित बांगर यांनी माझ्या नजरेतून बदलते ठाणे या उपक्रमाची आखणी केली असून शुक्रवारी या उपक्रमाचा शुभारंभ लघु उद्योजक क्षेत्रात काम करीत असलेल्या ठाणेकर नागरिकांच्या चर्चेने करण्यात आला. आगामी आर्थिक वर्षाच्या जुळणीची तयारी आता महापालिका स्तरावर सुरू झाली आहे. शहराच्या नियोजनाच्या दृष्टीने भविष्यातील योजना, आवश्यकता यांची आखणी केली जात आहे. ही प्रशासकीय स्तरावर निरंतर चालणारी प्रक्रिया असते. त्यात लोकप्रतिनिधींचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. एखादी समस्या असेल तर तिचा पाठपुरावा करून ती समस्या सोडवण्यासाठी प्रशासनास त्यांचे सहकार्य मिळते. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही वेळोवेळी बातम्यांमधून प्रत्यक्ष भेटून विविध मुद्दे निदर्शनास आणून देतात. त्याचसोबत नागरिकांची मतेही तसेच प्राधान्यक्रम जाणून घेण्याची गरज असते. म्हणून हा चर्चेचा उपक्रम सुरू करीत असल्याचे महापालिका आयुक्त श्री अभिजित बांगर यांनी सांगितले. ठाणे शहरात लघु उद्योजकांना व्यासपीठ मिळावे यासाठी ठाणे शहरात एक्झिबिशन सेंटर असणे आवश्यक असल्याचे माया वायंगणकर यांनी नमूद केले. सद्यस्थितीत ठाणे शहरात आयोजित केल्या जाणाऱ्या व्यापार पेठा या छोट्या जागेत भरविल्या जातात. जर ठाण्यात एक्झिबिशन सेंटर निर्माण झाले तर सर्वच लघु उद्योजकांना त्याचा फायदा होईल अशी चर्चा यावेळी करण्यात आली. ठाणे शहरात सिडको एक्झिबिशन सेंटरच्या धर्तीवर या ठिकाणी एक्झिबिशन सेंटरचे नियोजन केले जाईल व त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू असे आयुक्त अभिजित बांगर यांनी नमूद केले. या चर्चासत्रात ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष भावेश मारू, संघटनेचे कार्यकारी सचिव एकनाथ सोनावणे, टिसा आणि कोसियाचे सदस्य सचिन म्हात्रे, टिसाचे सदस्य राजेंद्र आफळे, राघवेंद्र कोल्हटकर, माया वायंगणकर, निखिल सुळे आदी सहभागी झाले होते. ठाणे महानगरपालिका हद्दीतही महिनाभर सार्वजनिक शौचालय स्वच्छ मोहीम. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून 25 डिसेंबरपर्यंत देशव्यापी स्वच्छ शौचालय मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 आणि राज्य महाराष्ट्र मिशन अर्बन 2.0 यांच्या अंतर्गत ठाणे महानगरपालिकेतर्फे महिनाभर शहरातील 9 प्रभाग समितीतील सार्वजनिक शौचालय स्वच्छ करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ही मोहीम अखंड सुरू राहावी यासाठी महापालिकेने 23 ते 26 नोव्हेंबर 2023 या कालावधीत महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि घनकचरा विभाग यांनी महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक शौचालयाची तपासणी केली. त्यातून प्रत्येक प्रभाग समितीतील 1 याप्रमाणे 9 शौचालयांची निवड या मोहिमेसाठी केली आहे. सार्वजनिक शौचालये ही नागरिकांना वापरण्यायोग्य, सहज उपलब्ध होतील म्हणजेच घरापासून जवळ, स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरण स्नेही असतील या निकषांवर मोहिमेतील शौचालयांची निवड करण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत ठाणे महानगरपालिकेने निवड केलेल्या सार्वजनिक आणि वस्ती पातळीवरील शौचालयांची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी 25 डिसेंबरपर्यंत हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्याचबरोबर शहरातील सर्वच सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे. तसंच नागरिकांनी देखील सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्यानंतर शौचालय स्वच्छ ठेवणे देखील गरजेचे आहे. हा उपक्रम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा व नागरिकांनीही सक्रिय सहभागी व्हावे यासाठी ठाणे महानगरपालिका ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकसह विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून या उपक्रमाचा प्रचार करीत असून सामाजिक जबाबदारी म्हणून नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेने केले आहे. मराठी भाषा जतन करायची जबाबदारी केवळ सरकारची नसून ती आपल्या सगळ्यांची आहे. सध्या मराठी भाषेत बरेच अमराठी शब्द घुसले आहेत. मराठीला लागलेले हे अमराठी वळण थांबवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ संपादक लेखक विजय कुवळेकर यांनी मॉरिशस येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय हृदयगम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये केले. कोकण मराठी साहित्य परिषद अर्थातच कोमसाप आणि मॉरिशस सरकारच्या कला व सांस्कृतिक वारसा मंत्रालयाअंतर्गत कार्यरत मराठी स्पीकिंग युनियन तसेच मॉरिशियस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरिशियस मराठी कल्चरल सेंट्रल ट्रस्ट यांच्या सहसंयोजनाने आणि महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आंतरराष्ट्रीय हृदयगम मराठी साहित्य संमेलन मॉरिशियस येथे 2 ते 3 डिसेंबर रोजी संपन्न झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार लेखक विजय कुवळेकर असून संमेलनाचं उद्घाटन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मॉरिशसमधील भारतीय दूतावासाच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला, मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री ॲलन गानू, कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष प्राचार्य डॉक्टर प्रदीप ढवळ, मॉरिशस मराठी स्पीकिंग युनियनचे अध्यक्ष नितीन बापू, स्वागताध्यक्ष निशा हिरू, संमेलनाचे निमंत्रक आमदार संजय केळकर उपस्थित होते. कोमसातर्फे परदेशात पहिल्यांदाच मराठी साहित्य संमेलन होत असून यासाठी राज्यातून 100हून अधिक साहित्यिक व कलावंत मॉरिशस येथे उपस्थित होते. शनिवारी सकाळी मॉरिशसमधील हिंदी विश्वविद्यालयाच्या संमेलन परिसरामध्ये काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत महाराष्ट्रातील साहित्यिक, कलावंत व मॉरिशसमधील मराठी मंडळी मराठमोळ्या वेशभूषेमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी टाळ मृदुंगासह ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषाने येथील परिसर हा दुमदुमून गेला. ग्रंथदिंडीत ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, नाटककार अशोक समेळ, कोमसापचे विश्वस्त रमेश कीर, माध्यम सल्लागार जयू भाटकर, लेखिका उषा परब, सिंधुदुर्गचे कोमसापचे मंगेश मस्के, प्राचार्य दीपा ठाणेकर, कवयित्री नीतल वढावकर यांसह इतर मान्यवर येथे उपस्थित होते. त्याचबरोबर दिंडीनंतर पुस्तक प्रकाशनाचा सोहळा देखील इथे पार पडला.